नमस्कार. लेखाशी सहज गप्पा ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आपण मागच्या वेळेला काय बघितलं? मागच्या व्हिडिओमध्ये की सकाळी लवकर कसे उठावे, म्हणजे अतिशय कठीण काम, पण ते त्याचे ट्रिक्स आणि टिप्स बघितल्या आपण, नाही का? ज्यांनी व्हिडिओ बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा. मस्त मजेदार व्हिडिओ आहे. म्हणजे काय, आपण कसे असतो, आपण स्वतःवरच कसे हसतो, हसू शकतो रादर, आणि मग त्यातनं सकाळी लवकर उठायची सवय कशी करू शकतो. केलीत का? आणि केली असेल तर मला सांगा. तुम्ही सकाळी लवकर उठायला लागलात थोडेसे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काही तुमच्या आवडीच्या काही गोष्टी करताय वगैरे वगैरे. हं? बाकी आता सहज गप्पांमध्ये काय, आपलं नेहमीची येतो मग पावसाळा सुरू झाला ना. एकदाचा बाबा, सगळेजण हैराण झाले होते त्या गरमीनी. असह्य उकाडा. आणि पाऊस आला की म्हणतो अरे यार, पाऊस आला. ते नेहमीच आहे आपलं. आता पाऊस आला म्हणजे कशाची चाहूल लागली? आपला आवडता श्रावण महिना. म्हणजे सणवार, व्रत वैकल्य, आणि काय काय छान छान मस्त खायची प्यायची रेलचेल असं सुरू होणार, नाही का? तर हे करण्यापूर्वी, म्हणजे ह्याच्या आगमनाच्या पूर्वी आपण काय करणार आहोत? आपलं नेहमीच आपल्या घराची पूर्ण स्वच्छता करतो आपण. म्हणजे खरं असं छान मंगलमय पवित्र असं प्रसन्न वाटेल. सगळंच करतो ना. लगेच आपली सुरू होणार धांदल. तर आता हे तर आपण नेहमी करतो. पण बघा हा, आपलं आयुष्याचा हा जो उत्सव आहे ना, हा साजरा करण्यासाठी आपण कोणती स्वच्छता करतो? कोणतीच नाही. कधी विचारच केला नाही याचा. हा, मला माहिती आहे तुम्ही तो मौल्यवान हिरा बघायला आलात. कारण टायटलच मी असं दिलं की एक फ्री मौल्यवान हिरा तुमच्याकडे नाहीये. तो काय मौल्यवान हिरा मी दाखवणार आहे. हिरा आहे आपल्याकडे, सगळ्यांकडे आहे, नाही असं नाहीये. पण काय आहे, तो असा आपण असा अडगळीत टाकून दिलाय. शिबात आपण त्याची पर्वा करत नाहीये. नाही लक्षात आलं? का आलं? का म्हणू गाणं? गाणंच म्हणावं लागेल. ऐका ऐका. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाचे, हा पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाचे, हा पृथ्वी मोलाची. आलं ना लक्षात? आदि काळापासून चालत आलेला विषय, अर्थात आपलं मन. हा मनरूपी मौल्यवान हिरा आहे आपल्याकडे. पण आपण काय केलं ते सांगते. पण त्याच्या आधी ही जी गाण्याची ओळ आहे बघा, ही मला वाटतं 1937 साली कुंकू हा चित्रपट आला होता, आणि त्याच्यामध्ये शांतारामजी आठवले ह्यांनी हे गीत लिहिलं होतं. बघा, त्यावेळी लिहिलेलं हे गीत, पण त्या गीतामध्ये जीवनाचं एक किती महान तत्व सामावलंय पहिल्याच ओळीत. किती आपण रिलेट करू शकतो, म्हणजे किती महत्वाचं आहे ते. मन, तुझं मन जर शुद्ध असेल तर ती पृथ्वी मोलाची गोष्ट आहे. पण आपण काय करतोय, आपल्या त्या मनाला आपण टाकलंय अडगळीत, आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा कचरा टाकलाय. हा, खूप 3 प्रकारचा कचरा आहे, सांगते मी तुम्हाला. पहिला जो कचरा आहे ना, तो आहे टेम्पररी. म्हणजे काय, आत्ता आत्ता काय आहे त्याच्यावर टाकलंय. आजचं काहीतरी हेच झालं नाहीये, आता मला हेच टेन्शन आलंय, आता हे कसं होणार, ह्यांनी हेच केलं, हे नेहमी असंच करतात, ह्यांच्याशी हे बोलायला गेलो काही की हा हे नेहमीच उत्तर आहे, माझ्या डोक्याला ताप, कसं होणार आहे, किती टेन्शन, काळजी, चिंता. हे असं टेम्पररी असतं, आत्तापुरतं. म्हणजे किंवा कोणावर तरी असा टेम्पररी राग की रागच आला मला, असं सगळं असतं. दुसरं असतं ना, ते काय असतं माहितीये का,
ते असतं हंगामी हंगामी येणारी पिकं, आगामी काळात हंगामी येणारी पिकं. म्हणजे पुढे काय होणार, हे कसं होणार, हे होईल की नाही, किती टेन्शन, किती काळजी, कोणाचा तरी प्रचंड राग, खूप राग, चिडचिड त्यामुळे होणारी. म्हणजे ते पुढचं पुढचं विचार करून इतका राग आणि चिडचिड आणि मग काळजी. ते असे मोठे मोठे दगड आहेत ना, दगड ते आपण टाकलेत आपल्या मौल्यवान हिऱ्यावर, तर ते दगड आहेत ना, ते असे काढून टाकायचे आपल्याला आणि ते रानात पोचवायचं. रानात जंगलात छान वाटतात ते दगड. आणि तिसरा जो कचरा आहे ना, तो आहे बिनहंगामी पिकं. विनाकारण अवेळी उगाच चिंता करायची, उगाच काळजी, हे कसं, ते कसं, किंवा उगाच राग, चिडचिड, त्रागा, आणि मग चांगला विचार करण्याऐवजी काहीतरी भलताच विचार करायचा एखाद्या गोष्टीबद्दल. हा सगळा कचरा आपण टाकून ठेवला. जस्ट इमॅजिन, इतका सुंदर मस्त हिरा आहे, त्याच्यावर आपण पालापाचोळा, धूळ, दगड असं सगळं टाकले, तर ते साफ करायला पाहिजे. अर्थात आता बघा, आपण उत्सव साजरा करण्यापूर्वी घर साफ करतो. मग आता आपलं म्हणजे एक मिशन असतं, ते खूप दिवस चालणारं, एका दिवसात काय ते होत नाही. तर आपण मग स्टार्टच अशी करतो का, की अच्छा आता घराची साफसफाई करण्यासाठी पहिलं मिशन आहे की ह्या ज्या खिडक्या आहेत ना, म्हणजे आजकाल मोस्टली फ्लॅट्समध्ये त्या अशा मोठ्या फ्रेंच विंडो असतात ना, तर माझं मिशन काय आहे की त्या फ्रेंच विंडोच्या ज्या तावदानाला अशी जी धूळ बसली ना आतमध्ये, ती काढायची. असं करतो का आपण? अजिबात नाही. ते झालं डीप क्लिनिंग वगैरे. आपण काय करतो, आधी जो समोर कचरा आहे ना, तो म्हणतो अरे बाबा हे आधी आवरा, समोर दिसतंय ते, कोण आलं तर काय म्हणेल, आहे की नाही. तशीच आपण हळूहळू आपल्या ह्या मनरूपी हिऱ्याची साफसफाई करणार आहोत. हे एका दिवसात होणार नाही. तुम्ही म्हणाले लेखा काय बोलते तू, आपलं प्रवचन सांगतेस, होणार काय असं? होईल होईल, पण एका दिवसात नाही होणार. हे बघा, घराची स्वच्छता पण एका दिवसात होते का? आपले किती त्याला टार्गेट असतात की आज हे, उद्या हे, किंवा नेक्स्ट वीक मध्ये हे, नाही का? तेव्हा कुठे, आणि एकदाच थोडी करतो आपण, वर्षातनं कितीतरी वेळा आपले असे प्रोजेक्ट असतात, तेव्हा ते घर म्हणजे छान टिपटॉप राहतो. म्हणजे आपला प्रयत्न तरी असतो. असंच आहे हे, मनाला पण आपण असे क्लीन करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. तर आधी टेम्पररी कचरा काढायचा, मग मी म्हणाले तसे एकदम हंगामी आगामी काळात येणारी पिकं, ते दगड बिगड काढायची, आणि मग विनाकारण काय म्हणाले मी तुम्हाला, ते बिनहंगामी पिकं, विनाकारण असतं ना, ते सगळं 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 हळूहळू काढायचं. तुम्ही म्हणाल आता सोपं आहे का हे, काय किती चिंता, काळजी, टेन्शन असतं, तुला काय बोलायला जातंय. खरं आहे ते. हे बघा, आयुष्य आहे तर त्याच्यामध्ये सगळं असणारच, नाही का? पण बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलायला पाहिजे, तोच महत्वाचा आहे. मन बघा, सिंपल गोष्ट सांगते मी. आपण काही काम करायला गेलो किंवा काहीही आपलं प्रोजेक्ट आहे, काहीही एखादं काम करायचं असेल, तर दोन आपण विचार करतो, एक करू शकतो, एक तर सकारात्मक किंवा नकारात्मक. मग सकारात्मक करा ना, काय पैसे लागतात का? मनालाच फक्त आपल्या वळण द्यायचंय ना. आणि आपल्या मराठीमध्ये एक मस्त म्हण आहे, मन राजा मन प्रजा. म्हणजे आपलं मन हाच राजा आहे आणि आपलं मन हाच प्रजा पण आहे. आपणच हुकूम देणार आणि आपणच तो पाळणार. तर आपलं मन केवढं काय म्हणतो, आपलं सामर्थ्यवान आहे की राजा आणि प्रजा अशा दोन्ही भूमिका आपण पार पडत असतो. किंवा अजून एक छोटंसं उदाहरण देते मी. मी तुम्हाला म्हणाले की हा जो हात आहे ना, ह्याच्यामध्ये तुमच्या काळजी, चिंता, टेन्शन, राग, चिडचिड, त्रागा असं असं घट्ट धरून ठेवा. सोडायचं नाही, घट्ट धरून ठेवायचं. आणि मग काय तुम्हाला कामं करायची ती करा. बघा, किंवा मी तुम्हाला सांगितलं हे काय राग, काळजी, चिंता काय हे धरले ना, हे सोडा. आणि काय करायचं ते काम करा ना, काय उंच भरारी मारायची ती मारा. बघा कोणतं सोपं आहे, घट्ट धरून ठेवणं
की असं मस्त सोडून देणं. सोपं आहे. हळूहळू जमेल. एकदाच जमणार नाही. मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आपलं कसं असतं की नाही आता मी जगत जिंकते असं नाही. हळूहळू सवय करायची. हळूहळू. तर आता पहिली स्टेप आपण केली की हा जो काही 3 प्रकारचा कचरा होता ना, तो सगळा हळूहळू, 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 हळूहळू काढायचा. हं? नंतरची स्टेप काय आहे की आपला जो हा लखलखीत हिरा आहे मनरूपी, त्याला मस्त गुलाब पाण्याने धुवायचं. आणि गुलाब पाणी कुठलं माहितीये का? ते आपले छान गावठी गुलाब असतात बघा, गुलाबी गुलाबी रंगाचे. आजकाल मिळत नाही ते बघायला, पण मला असं ते मिळालं ना, कारण ते असे नवीन किती प्रकारचे आलेत ना, असे आपल्या फ्लोरिस्टकडे वगैरे मिळतात बुकेत वगैरे. मला नाही आवडत ते. मला ते असे छान असे आपले गावठी छोटेसे मस्त वाटतात ना. तर ते बघा, म्हणजे ते किती छान असे नैसर्गिक आहेत ते गुलाब. आणि त्या गुलाबाच्या भरपूर पाकळ्या आणि त्याचं गुलाब पाणी बनवायचं आणि त्याच्याने तो हिरा हा सगळा विनोद आहे, विनोद. तर हे गुलाब म्हणजे काय, तर कसं धुवायचा तो हिरा. गुलाब म्हणजे बघा, छोटे 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 गुलाब रोजच्या आपल्या जगण्यामध्ये आपण हे गुलाब पाणी तयार करायचं. म्हणजे काय, आपले रोजचं जगणं आहे ना, त्याच्यामध्ये बदल घडवायचा हवं. तर नेहमी काय असतं की आपण आपले आहोत तसेच आपला स्वभाव. म्हणजे आपल्याला असं काही जणांना किंवा मला स्वतःला पण वाटतं हा मी खूप चांगली, पण सांगते तुम्हाला नंतर एक गंमत, की तो आरसाच असतो आपला आपल्या स्वभावाचा. की अरे वाटतं की काही लोकांना बघून असं वाटतं अरे हे लोक किती चांगले आहेत यार, मी तेवढी नाहीये चांगली. मला असं उगाचच वाटतं. तर रोजच्या जगण्यामध्ये बदल घडवायचा म्हणजे काय, ही फुलं कशी गोळा करायची गावठी गुलाबाची, तुम्ही तुमच्या आवडीची करू शकता. म्हणजे काय, रोजच्या जगण्यामध्ये समोरच्याला लहान मोठं कोणीही असू दे त्याला आदर द्या. आपले संत ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय, हे विश्वची माझे घर. म्हणजे सगळ्या जगाकडे बघण्याचा असा एक प्रेमळ दृष्टिकोन ठेवा. कोणाचं सहज कौतुक करा, सॉरी म्हणून टाका तुमची चूक असेल तर. आणि हा, तुमची जरी चूक असेल ना, सॉरी, दुसऱ्याची चूक असेल तर आपण त्याला माफ करूया. आणि तुमची स्वतःची असेल तर स्वतःला माफ करा. तो गिल्ट नका ठेवू. ठीक आहे, चूक होणार ना, हो ते चूक, त्याच्यात काय, सोडून द्यायचं. पटकन दुसऱ्याला सॉरी म्हणायचं. नाही चान्स मिळाला, मनातल्या मनात तरी अरे यार आज सॉरी म्हणायला पाहिजे होतं, किंवा म्हणा सॉरी संधी मिळाली तर. दुसऱ्याचं कौतुक करा, पटकन मदत करा छोटी मोठी, नाही का. बरेचदा आपण कोणाचं कौतुक करत पण नाही. हे तर काय, मी पण केलं असं, करा कौतुक. दुसऱ्याने काय तुम्हाला फीडबॅक दिला तर तो घ्या, ऐक नका मानून घेऊ. तर अरे थँक्यू तू मला सांगितलंस. तर ह्या अशा छोट्या 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 गुलाबाच्या पाकळ्या किंवा हे असे गुलाब आपण जमवले ना रोजच्या, त्याचं मस्त गुलाबपणी होऊन त्याचं छान तो हिरा असा स्वच्छ धुवून काढायचा. मस्त धुवून निघतो तो. सगळा कचरा तर ऑलरेडी आपण काढलाय, आता छान तो लखलखायला लागलाय. मग सेकंड स्टेप काय की त्याला कुठे ठेवायचं, असे उंची वस्त्र. आपल्या आपल्या संस्कृतीमध्ये उंची वस्त्र म्हणजे पैठणी. आता काय माहिती बाबा, म्हणजे आत्ताच्या काळात मला तर तेच वाटतं काय सोन्या मिनीची पैठणी पूर्वी असेल, पण आजकाल परत पैठणीला छान दिवस आलेत नाही का. तर लहान मुलं पण पैठणीचे कुर्ते घालतात, माणसं पण पैठणीचे कुर्ते आणि पैठणीचे मी हे पण बघितलं पैठणीचं शेला शेला ते पण घेतात. आणि आपण बायकांनी तर काय पैठणी या विषयामध्ये PhD केलेली आहे. तर प्रत्येकाने काय करायचं, आपल्या आवडीचा रंग निवडायचा आणि छान सकारात्मक विचारांची ती सुंदर पैठणी घ्यायची आणि त्याच्यावर तो हिरा ठेवायचा, मनरूपी हिरा केलाय. आणि सकारात्मक कलरची एक पैठणी घेतली त्याच्यावर ठेवलाय. आता ती ठेवूया कशामध्ये आपण, मस्त शिसवाचं किंवा सागवन सागाची एक मस्त अशी छान पेटी, आनंदाची, आनंदाने भरलेली ती पेटी असेल ना, ती घ्यायची अशी मस्त, असं खानदानी खजिना त्याच्यात ते ठेवायचं. त्याच्यात तो हिरा ठेवायचा, म्हणजे ती आनंदाची पेटी, त्याच्यामध्ये छान सकारात्मक विचारांची पैठणी आणि मस्त लखलखता स्वच्छ हिरा. आणि आता रोज तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली.
कारण आपण परत बॅक टू अवर तो टॉपिक, घराची स्वच्छता एकदाच करून भागत नाही, सतत करत राहावी लागते. तसंच आहे हे सातत्य. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. तर बघा ना, सिंपल एक्झाम्पल देते मी. आपण मस्त असे टिपटॉप कपडे घातले आणि त्याच्यावर असं काही ते पडलं तर आपल्याला असं वाटतं, अरे कधी मी धुते तो डाग, माझा एवढा छान ड्रेस खराब झाला. असं आपल्या मनाची म्हणजे ह्या हिऱ्याची पण काळजी घ्यायची की थोडंसं पण काहीतरी झालं की लगेच झटकून टाक, किंवा असं काही कचरा बिचरा लागला तर आपण लगेच धुतो, पायाला लागलं तरी धुतो, आपल्याला अजिबात आवडत नाही. असं वाटतं कधी मी ते छान स्वच्छ करते. असं छोटं मोठं काही झालं, काय राग आला, कधी आपण होतो, राग येतो ना आपल्याला, माणूस आहोत आपण काही संत बिंत नाही आहोत राग न यायला. राग येतो पण ठीक आहे, सोडून द्यायचं, लेट गो. समोरच्याचं पण काहीतरी म्हणता, आपला हा हिरा असा काही चमकेल, असा काय लखलखेल ना की लाखात एक दिसाल तुम्ही. आणि दुसरे म्हणतील, अरे भला इनका हीरा मेरे हीरे से सफेद कैसे. आठवली ना ती ऍड पूर्वीची आपली, हा मस्त ऍड असायच्या ना, त्याच्यातल्या टॅगलाईन. असे रस्ते लाखात उठून दिसाल तुम्ही. म्हणजे आपण नाही का कधी कधी दुसऱ्यांवर म्हणतो, हा काय लाखात माणूस आहे यार, किंवा काय मस्त स्वभाव आहे, अरे काय मनापासून कौतुक करतात, अरे काय मस्त छान स्वभाव आहे, किती गोड स्वभाव आहे, असं जर आपल्याबद्दल कोणी म्हणालं तर आपल्याला किती छान वाटेल, नाही का. तर मग आतापासून आपण सुरुवात करूया, कसली आपल्या छान ह्या मौल्यवान हिऱ्याची जपणूक करायची. आणि मग असा लखलखता हिरा आपल्या हातात असल्यावर आपल्यापाशी काय असेल, शुद्ध मन. आणि या शुद्ध मनाचं इतकं सामर्थ्य आपल्याजवळ असेल की सहज आपण म्हणू की मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाचे, तू चाल गड्या तुला, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची, परवा बी कुणाची. आपण जे काही आपण मनात आणून ते साकार करण्याचं ते सामर्थ्य आपल्याला नक्कीच लाभेल, नाही का. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा. तुमचा हिरा असा छान चमचम 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 असा करू दे, डोळे दिपवून टाकू दे सगळ्यांचे. सुरुवात तर करूया आपण, नाही का. आणि परत भेटूया पुढच्या भागामध्ये काहीतरी नवीन विषय घेऊन.